बेळगावातील केली शताब्दी संमेलन केंद्रात 3 दिवसीय दुसरे विजन कर्नाटक भव्य वस्तू प्रदर्शनाला 23 जूनला सुरुवात झाली आहे. विकसित भारत 2047 च्या उद्दिष्ट समोर ठेवता केंद्र सरकारच्या विविध योजना, धोरणे आणि विकास कामांची माहिती जनसामान्यपर्यंत पोहोचवण्याच्या या प्रदर्शनामागील उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून आणि खासदार जगदीश शेट्टर यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरू नगर येथील JNMC कॅम्पस मधील केली शताब्दी संमेलन केंद्रात या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, आरोग्य, कृषी, रेल्वे बुकिंग आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांशी संबंधित केंद्र सरकारच्या योजना आणि उपक्रमांची माहिती या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना देशाच्या विकास प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळावी यासाठी विविध विभागांची स्वतंत्र दालने उभारण्यात आली आहेत. प्रदर्शनाबाबत माहिती देताना खासदार जगदीश शेट्टर यांनी सांगितले की भारत सरकारच्या विविध विभागांची कामगिरी आणि विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विजन कर्नाटक प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हा उपक्रम केवळ रोजगार निर्मितीचाच नाही तर सर्वसमावेशक विकासाचा परिचय करून देणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ಸರ್, 2ನೇ ವರ್ಷ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ವಿಜನ್ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಯಾವ ರೀತಿ ನೋಡ್ತಾರೆ ಸರ್? ಇಲ್ಲ, ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ವಿಷನ್ ಅಂಥೇಳಿ ನಾವೇನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ವಿ, ಓವರಾಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದು ಮೇಜರ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಸು ಅವ್ರ ಸಾಧನೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಅದರಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಬಂಧುಗಳಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ರೀತಿ ಅವರಿಗೆ ಜ್ಞಾನವರ್ಧನೆ ಆಗುವಂಥ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇವೆಲ್ಲವನ್ನು ತೊಗೊಂಬಂದಿದ್ದೇವೆ. ಮತ್ತು ಇವನ್ ಸಿಟಿಜನ್ಸ್ ಆಲ್ಸೋ, ಸಾರ್ವಜನಿಕರು ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಇದ್ರ ಮೇಲೆ ಎಕ್ಸಿಬಿಷನ್ ಭಾಗವಹಿಸಿದರೆ ಭಾಳಷ್ಟು ವಿಜನ್ ಕರ್ನಾಟಕ ಅನ್ನುವಂಥ ಇನ್ನೊಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಭಾಳ ಉತ್ತಮವಾದಂಥ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ. ಮತ್ತು ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮು ಅದೇ ರೀತಿ ಸಕ್ಸಸ್ ಆಗಿತ್ತು. ಈ ಸಲವೂ ಸಹಿತ ಹೆಚ್ಚಿನ ರೀತಿಯಾದಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಂದ ಹೆಚ್ಚು ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಬಂದದ. ಇದು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಾದ ಬೆಳವಣಿಗೆ ಮತ್ತು ಇದರಿಂದ ಜ್ಞಾನವರ್ಧನೆ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ. ಅದಕ್ಕೆ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಸರ್, ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶಗಳನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿಸೋ ಸಲುವಾಗಿ ವಿಜನ್ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಅಂತ ಇಲ್ಲ, ಉದ್ಯೋಗ ಸೃಷ್ಟಿ ಅಂತಲ್ಲ, ಓವರಾಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟದ್ದು ಏನು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟು ಮತ್ತೊಂದು ಇದಾವಲ್ಲ ಅದನ್ನು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಮುಟ್ಟಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ಇದ್ರ ಮುಖಾಂತರ ಆಗಿದೆ. सर, इವಾಗ कर्नाटक सरकार गॅरंटीಗಳ ಬಗ್ಗೆ या महाप्रदर्शनाचे मुख्य आकर्षक म्हणजे कृषी क्षेत्रापासून माहिती, तंत्रज्ञानापर्यंत विविध विषयावरील दालने, देशातील अनेक अग्रण्य संस्थेचे प्रतिनिधी या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. इस्रो, ICMR, LIC आणि नॅशनल इन्शुरन्स सारख्या आघाडीच्या संस्थांनी या कार्यक्रमाला प्रायोजकत्व दिले आहे. नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार अभय पाटील यांनी केले आहे. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್ ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ಈ ರೀತಿ ಬೆಳಗಾವಿಗೆ ಪ್ರಾತಿನಿಧ್ಯ ಶುಭೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡುವಂಥದ್ದು ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಿರ್ಬೋದು, ಜನರಿಗಿರ್ಬೋದು ಒಂದು ಹೊಸ ದಿಕ್ಕನ್ನು ದಿಶೆಯನ್ನು ಕೊಡುವಂಥದ್ದು ಈ ಮುಖಾಂತರ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ಸರ್, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಎಲ್ಲ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾವೆ, ಜನರಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಇದ್ರದ್ದು ಒಂದು ಉಪಯೋಗ ತಗೋಬೇಕು ಅನ್ನೋದು ಜನ ಬಂದು ನೋಡಿ ಇದನ್ನು ಸಂವಾದ ಮಾಡಿ ನಮ್ಗೆ ಬೇಕಾದಂತಹ ಬ್ರೋಚರ್ಸ್ ಅದಾವೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳೋಕೆ ಜನ ಅದಾರ. ಅವ್ರು ಬಂದು ನೋಡಬೇಕು. ಈಗ ನಾವು ಆಸಾಮ್ ಸ್ಟಾಲ್ಗೆ ಹೋಗಿದ್ವಿ. ಆಸಾಮ್ನಾಗ ಏನು ನಿಂಬೆಕಾಯಿಂದ ಸೈಜ್ ನೋಡಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಇರ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ಟರ್ಮೆರಿಕ್ ಪೌಡರ್ ಇರ್ಬೋದು, ಈ ರೀತಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಗಳು ಬಂದಾವೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯದಿಂದ. ನಾವಿಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಅದು ಗುರ್ತಾಗ್ತದೆ. हे प्रदर्शन 25 जून पर्यंत दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहेत. विकसित भारत 2047 च्या संकल्पनेला बळ देणारे आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती एका छताखाली उपलब्ध करून देणारे हे प्रदर्शन नागरिकांसाठी माहिती आणि प्रेरणेचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहे. अशा आणखी अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ वेणुग्रामला.